सर्वांना जय आदिवासी जय एकलव्य. तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की महाराष्ट्रभर आरक्षणाचा आणि याचा खूप काही असा मुद्दा चालू आहे. पण मी आमच्याच आदिवासी आमदारांना आरक्षण भेटू नये म्हणून मी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. का की गेले काही 75 वर्षात आम्ही नॉन पेसामधले जे आदिवासी आहेत, तर आमच्या इकडल्या आदिवासी मुलं आहेत व आमच्या इकडले जे आदिवासी काही संघटना आहेत, आमच्याकडे आदिवासी काही नेते आहेत. पण आमचं असं म्हणणं आहे की हे जे 22 आमदारांना जिथं ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे त्या ठिकाणी त्यांचं आरक्षण सुटतं. तर आमचं असं म्हणणं आहे की हे आरक्षण गाड्याच्या काट्यासारखं फिरतं झाल्या पाहिजे आणि आमच्याकडे नॉन पेसातले काही आमदार झाल्या पाहिजे. म्हणून आता मी यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे आणि या चालू वर्षी जर ह्या आमदारांना जर कुठल्याही पक्षाने तिकीट दिलं तर आम्हाला असं वाटतंय की याचा खूप मोठा परिणाम नॉन पेसामधून हा आदिवासी बांधव दाखवून देणार आहे. आणि मी 10 तारखेला आपल्या गुरुवारी मी रावरी ह्या ठिकाणी आमरण उपोषणला बसणार आहे. का की आमची 2011 नंतर जनगणना बी झाली नाही. म्हणून ही जनगणना आमची लोकसंख्या ही ऑलरेडी सर्वांना दिसल्या पाहिजे. दरबारीला होते पेसा कायद्यात, दर काय असो का पेसा कायद्यामध्ये, मग नॉन पेसामध्ये बी आदिवासी आहेत, तिकडे बी लाखोनी आदिवासी आहेत. या ठिकाणी आरक्षण पडल्या पाहिजे, आमचे आमदार खासदार झाले पाहिजे, आमचे आदिवासी झाले पाहिजे मंत्री. त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मी उपोषण करतोय. आणि जनगणना ही व्हायला पाहिजे. 2011ची थांबलेली ती जनगणना होण्यासाठी आणि याच्यासाठी मी 10 तारखेला राहुरी तालुक्यामध्ये तहसील या ठिकाणी उपोषणाला बसत आहे. आणि सर्व आदिवासी बांधवांनी हे व्हिडिओ सर्व आदिवासी आमदारांपर्यंत व्हायरल करा. जय आदिवासी जय एकलव्य जय शबरीमाता.